नमस्कार. शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शरयूज किचनमध्ये आपण आज जी रेसिपी बघणार आहे ती जयपूर स्पेशल दही समोसा चाट. तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. दही समोसा चाट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटाटा उकडून खिसून घ्यायचा आहे. त्याचबरोबर वाटाणा, जो पांढरा वाटाणा असतो तो रात्रभर भिजत घालून कुकरच्या 4-5 शिट्या करून असा मोठा मोठा मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचा आहे. हे मलाईचं दही आहे, दही आपण फेटून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर हे आलं आहे, लिंबू आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, चाट मसाला आहे, मिरचीची पेस्ट आहे, वरून घालण्यासाठी शेव आहे, हिरवी चटणी आहे पुदिन्याची आणि खजूर आणि चिंचेची चटणी आहे, गोड चटणी आहे. आपल्याला समोस्याची पारी करण्यासाठी आपण हे पीठ मळून ठेवलेलं आहे. ह्या पिठामध्ये आपण मैदा घातलेला आहे, त्याचबरोबर ओवा घातलेला आहे आणि 2 चमचे तूप घालून हे मीठ घालून चवीनुसार मीठ घालून थंड पाण्याने पीठ मळून घेतलेलं आहे. ह्याची आपण समोसाची पारी करणार आहोत. तर आतलं फिलिंग करायची आता आपण कृती करूया. सगळ्यात प्रथम आपण जो वाटाणा रात्रभर भिजत घातला होता आणि थोडा थोडा मोठा मोठा क्रश करून घेतलेला आहे तो वापरायचा आहे. वर्षभर आपल्याला हिरवा वाटाणा मिळत नाही, नाहीतर फ्रोझन वापरायला लागतो, म्हणून मी नेहमी हा पिवळा वाटाणा वापरते. त्याचबरोबर बटाटा आपण खिसून घेतलेला आहे, उकडलेला बटाटा आहे, खिसून घेतलेला आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची घालायची आहे, त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घाला. आलं खिसून घालायचे. त्याचबरोबर त्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला थोडासा जास्त घालायचा आहे. कोथिंबीर घालायची आणि त्याच्यावर लिंबू पिळायचं आहे. लिंबू अर्धा लिंबू घेतलेला आहे मी. एक साधारण 2 टेबलस्पून लिंबाचा रस निघेल एवढं लिंबू घालायचं आहे. त्याचबरोबर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण आता आपण त्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे त्यामुळे आणि लिंबू पण आहे, त्यामुळं चवीनुसारच मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण आपल्या चवीनुसार ॲडजस्ट करायचं आहे. तर आता हे सगळं आपण छानपैकी हाताने मिक्स करून घेऊया. हे आपल्या समोस्यामध्ये भरायचं फिलिंग झालेलं आहे. हा मस्त समोसा लागतो. ह्याच्याबरोबर आता आपण वर दही घालून चाट करून देणार आहोत. तर आता आपण समोस्याची कृती करायला घेऊया. माझ्याकडे असा समोस्याचा मोल्ड आहे, त्याच्यामध्ये मी ही पारी केलेली आहे ती घालणार आहे आणि असं सगळं छान एकसारखं पसरून घेऊन ह्यामध्ये समोस्याचं जे आपण सारण केलेलं आहे ते घालणार आहोत. असं आपण पूर्ण सगळीकडनं बॅटर भरून घ्यायचं आहे, यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि हे छान असं सगळं बंद करून ह्याचे समोसे करून घ्यायचे आहेत. प्रेस छान करायचं आहे, सगळीकडनं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि असा आपला हा समोसा तयार होतो. आता आपण असे समोसे छान ब्राऊन रंगावर तळून घेऊया. आपलं तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण तयार केलेला समोसा सोडूया. गॅस थोडासा मंद करायचा आहे आणि समोसा छान खरपूस भाजून घ्यायचा. आपला छान असा खरपूस समोसा भाजून तयार झालेला आहे. आता आपण हा एका डिशमध्ये सर्व करूया आणि त्यावर नंतर सगळे चाट, दही वगैरे सगळं घालूया. आपला समोसा छान तयार झालेला आहे. हा समोसा असा फोडून घ्यायचा, त्याच्यावर मलईचं छान दही घालायचं. मलईचं भरपूर मस्त दही घालायचं. पूर्ण मलईच्या दह्याने त्याला कोट करायचं. आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर खजूर चिंचेची चटणी, हिरवी पुदिन्याची चटणी आणि वरून मस्तपैकी शेव. हा आपला दही समोसा चाट तयार झालेला आहे.